आहे जाते की माहेराला कार्तिकेची फटफटी. ओ एक गोष्ट सांगायची राहिली की काय करा बया अशीच आहे. तुमच्या शहराचं मी काही खरं नाही हा. मी गेली होती की आमच्या पाहुण्यांकडे आमच्या काकूंकडे हो. ते काय म्हणतात ते टिंग टिंग आठवलं. ती बेल वाजवली आणि काकून पुस्तकांना दरवाजा उघडला ना पडली किंवा मी गळ्यात आणि रडायला लागली. पारे अगे पारे तुळशीचा नवरा सोडून गेला ग तिला आणि तिला कोण सांभाळ मला. आणि ते विचारत पडली मी अर्धा घंट्यात विचारत पडली की तुळशी कोण तुळशी कोण. नंतर मला ते काकूच्या हातात ते बटनावाला ढबर दिसलं तेव्हा कळालं की काकू त्या मालिकेमध्ये थोबाड घालून बसली होती. अहो आपला देश कुठे चाललाय म्हणून आपला देश बाकीच्या देशापेक्षा मागे राहिलाय. होय अहो आपली पोरगी कुठे जाते शाळेला जाते कॉलेजला जाते कशी येते कशी नाही तसं नाही. पण त्या देवबहिणीच्या जीवनात काय चालू आहे की त्या तुळशीला लेकरवाळ झाले की नाही. आणि होम मिनिस्टर म्हणले भाऊजी आज कोणती साडी आणतील याचं म्हटलं भारी टेन्शन. अहो तुम्हाला गोष्ट सांगायचीच राहिली. आमच्या काकूच्या शेजारी एक बाई राहायची. ती मस्त रोज नीट नेटकी साडी नेसायची नट्टापट्टा करायची बघल्याच प्रस ऐकून जायची की टुनून टुनून टुनून. आणि तिला एक चांगलं बाळ पण होता. आणि तिथे तांदुल्या बाळाला सोडून तिला पाळणा घरा सोडून सांजले. मी एका दिवशी विचारच काय गे टवळे जाती असं या बाळाला सोडून आणि येते असं सांजायला काय. अव पण खरं काय ते वेगळंच निघलं. ते ऐकून मी डोळ्यातून टचकन पाणीच निघलं की बाई. तर ती बाई म्हणे मला अव ताई तसं नाही हो माझा पण जीव तुटतो माझ्या लेकरासाठी. पण काय करावं आड येते ही कर्तव्याची वेळी. आणि मग मला तिने सांगितलं की या घराच्या 4 भिंतीपैकी एक भिंत मी आहे. आणि म्हणून मी माझ्या लेकराला एवढं ध्यान देऊ शकत नाही. आणि म्हणून मी लेकराला या पाळण्याला सोडते. मला नाही का विचित्रच वाटलं की बाई. नंतर लागली की ढेकर करायला की म्हणे अहो तिळ तिळ तुटतो माझा जीव माझ्या लेकरासाठी. पण काय करावं पर्यायच नाही. त्या जबाबदारी पायी मी काहीच करू शकत नाही. हो माझा नवरा त्याला सुद्धा माझ्या आधाराची गरज आहे. तरी पण मी त्याचा करू शकत नाही. अहो तू तर रोजचा रोज रडतो की माझी बायको मला वेळ का देत नाही वेळ का देत नाही. काय करावं. मग मी त्या बाईला म्हणलं अगं बाई तू आणि मी या भारत भूमीच्या पोटी जन्माला आलो. आणि जिथे गाईला आणि स्त्रीला एवढं महत्त्व दिलं जातं आणि तुला तर त्या स्त्रीपणाचा गर्व असला पाहिजे. आणि तू तर रडतीये. अगं जिथे ज्ञानेश्वराची मुक्ताई आणि जिथे जिथे आनंदी गोपाळ अशा जागी तू जन्म घेतला आणि तू असं का बरं करतेस. मग मी म्हटलं बरं जाते बरं आता मी मात्र थांब तू मात्र जाऊ नको. मी म्हणलं अगं तू मात्र जाऊ नको उतरू नको मातू नको. मी तिला म्हटलं अगं उतरू नको मातू नको घेतला वसा टाकू नको. समजा जग आहे तुझ्या पाठीशी कर्तव्याची पाठ आता फिरू नको कर्तव्याची पाठ आता फिरू नको. धन्यवाद.